तुम्ही जर पंजाबी टॉप वगैरे शिवत असाल तर तुमच्या पॅन्टचे जर कलर वेगळा असेल आणि तुम्हाला बाहीला समोर जर पट्टी लावायची असेल तर आपण एकदम फिनिशिंगमध्ये आणि एकदम फास्टमध्ये होणारी आपण ही स्ट्रिक आहे ती वापरायची आहे। आता ही पहा, ही मी पट्टी बनवून घेतलेली आहे। 2 इंचाची ही पट्टी मी कट केली होती आणि ती दुमडून घेतलेली आहे 2 इंचाची पट्टी। तर पाहू शकता तुम्ही बरोबर आपली 1 इंच तयार झालेली आहे। आणि आपण आता ही पट्टी पाहू शकता, हे डबल पट्टी आहे आणि एकसारखी पट्टी कापून घ्यायची आणि ज्यावेळेस आपण टिप मारतो त्यावेळेस आपली एकदम परफेक्ट अशी एक आपली टिप आली पाहिजे आणि त्याच टिपवरून आपण ही टिप मारायची आहे। म्हणजे तुमची जी पट्टी होणार, तयार पट्टी होणार आहे, एकदम परफेक्ट एकसारखी बनते आणि एकदम फास्टमध्ये ही पट्टी बनल्या जाते। फिनिशिंग ब्लाऊज म्हणजे तुमची बाही असेल तर फिनिशिंग खूप छान येते। तर तुम्ही नक्की हे ट्राय करा आणि पट्टी कशी लावतात परफेक्ट अशी। तर मी हे उलटं ठेवलेलं आहे आणि उलट्याकडनं मी ही पट्टी जोडलेली आहे, पाहू शकता तुम्ही। आता हे आपण ही जी मार्जिंग आहे ते आपण ही कट करून टाकायची, जेणेकरून आपण पट्टीच्या बाहेर येणार नाही, आपण काळजी घ्यायची। तर आपण ही फिनिशिंगनी पट्टी लावणार आहोत। तर आता पाहू शकता याच्यावर असं नख मारून घ्यायचे, व्यवस्थित असं हे नख मारून घ्यायचे आणि या सुईच्या बाजूने हे आपण बारीक एकदम काठेवर आपली ही टिप आलेली पाहिजे। म्हणजे जी पट्टी आहे ती एकदम फिनिशिंगमध्ये येते आणि दिसायला पण छान आणि शिवायला पण फास्टमध्ये एकदम फिनिशिंगमध्ये ही पट्टी येते। तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट्स करून सांगा। अशा स्ट्रिक पाहत जा, छोटे छोटे व्हिडिओ आहेत आणि ज्या नवीन शिकणारे आहेत त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ बनवलेला असतो, कारण जेणेकरून ह्या स्ट्रिक त्यांच्यापर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचतील याची आपण ही काळजी घेत असतो आणि मला जे येतं ते तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम आपण करत असतो। तर पाहू शकता एकदम परफेक्ट आपली ही पट्टी अशी तयार झालेली आहे आणि परत एकदा आपण याच्यावर दाब ट्यूब देऊन घेणार आहोत। जी पट्टी आपण दुमडलेली होती त्याच्यावर दाब ट्यूब देऊन घ्यायची, म्हणजे परफेक्ट अशी ही पट्टी दिसते पण आणि फिनिशिंग पण एकदम साफ येते हे दाब टिप दिल्यामुळं। तर पाहू शकता आपली एकदम परफेक्ट अशी ही पट्टी तयार झालेली आहे आणि दिसती पण खूप छान आणि या बाजूनी अजिबात सिलाई तुमची दिसणार नाही, एकदम परफेक्ट अशी ही फिनिशिंग आहे। तर नक्की ट्राय करा। तर आपण ह्या दोन्हीही पट्ट्या जोडून घेतलेल्या आहेत आणि आता आपण देणार आहोत बाहीला आकार। तर आपण हे एकावर एक ठेवलेलं आहे, मध्ये उलटी बाजू आहे, वरून सुईची बाजू आहे, खालची पण सुईची आहे, मध्ये उलटं ठेवलेलं आहे आणि आपण आता हे व्यवस्थित त्याचा आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला। आपली बाही किती तयार झाली ते पण आपण चेक करायचं, त्यानुसारच आपण आता आपण 3.5 वर बात केलेलं आहे। तर आपली बाहीचं बरोबर आहे, पण आपल्याला समोरचा खड्डा द्यायचा आहे। समोरचा खड्डा दिलेला नव्हता कारण आपल्याला फिनिशिंगमध्ये बाही नंतर कट करून घ्यायची होती। दोन्ही सारख्याच आपण बाही कट केलेल्या आहेत। तर आपण हे फिनिशिंगमध्ये बाही कट करून घेणार आहोत। आता याला मच्छी कट द्यायचा आहे समोरच्या बाजूने। फक्त 2 पदर उचलायचे आणि मच्छी कट द्यायचा आहे व्यवस्थित। तर अशी आहे सोपी पद्धत बाही तयार करण्याची। पाहू शकता एकदम फिनिशिंगमध्ये बाही आपली तयार झालेली आहे आणि नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। अशी ही बाही आपली तयार झालेली आहे।
तर अशी आपण बाही परफेक्ट अशी ही तयार करून घेतलेली आहे. खूप सोपी पद्धत आहे आणि ह्या स्ट्रिक वापरून तुम्ही अशीच बाही तयार करा. धन्यवाद. थँक्यू.